नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर आपलं खूप खूप स्वागत. लहानपणापासून आपण थालीपीठाचे खूप सारे प्रकार खाल्लेले असतात आणि ते आपल्याला आवडतही असतात. शाळेत कॉलेजमध्ये न्यायला हे प्रकार आपल्याला खूप आवडतात. आज आपण सगळ्यांना आवडणारे ओट्सचे थालीपीठ बघूया. त्यासाठी लागणारं साहित्यही मोजकं आहे आणि अतिशय कमी वेळेत हे सगळ्यांच्या टिफिनसाठी तयार होतात. त्यासाठी मी इथं कढईत 1 वाटी ओट्स भाजायला घेतलेले आहेत. हे सगळं मंद गॅसवर न थांबता हलवत भाजायचे. ओट्स करपू द्यायचे नाहीत. ओट्स भाजून घेणं हे अतिशय गरजेचं आहे, कारण हे जर आपण असेच दुधात टाकले किंवा खायला घेतले तर ते थोडेसे बुळबुळीत लागतात. त्यामुळं दुधातून खाताना सुद्धा तुम्ही असेच मंद गॅसवर भाजून ठेवलेले ओट्सच वापरा. आता ओट्स भाजून झालेले आहेत. मी ते एका बाउलमध्ये काढून घेते. हिरव्या वाटण्यासाठी इथं मी हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि आलं घेतलेलं आहे. हे सगळं कच्चंच घ्यायचं आहे आणि मिक्सरला याची एक जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे. इथं जाडसर पेस्ट करून घेऊया. चिरलेली मेथी, कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे. हे सुद्धा सगळं आपल्याला कच्चंच पिठात मिक्स करायचं आहे, परतायचं नाही आहे. आता पीठ मळायला घेताना इथं 1.5 वाटी गव्हाचं पीठ मी घेतले. तुम्ही या पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण गव्हाचं पीठ जास्त घेतल्यामुळं थालीपीठ अतिशय मुलायम आणि नाजूक होतात. त्यामुळं गव्हाचं पीठ थोडं जास्तच घ्या. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. पाव वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पिठाचं प्रमाण पाव वाटीच घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त बेसन पीठ घेऊ नका. ही सगळी पिठं नीट चाळून घेऊया. आता ही आहे जिऱ्या मिऱ्याची पावडर. ही पावडर खूप साऱ्या पदार्थांमध्ये आपल्याला उपयोगाला येते. समप्रमाणात जिरे मिरे घेऊन कच्चेच मिक्सरला वाटायचे. इथं मी ही पावडर 1 चमचा घेतलेली आहे. ही अतिशय खमंग पावडर तयार होते. याची शेल्फ लाईफही 3 महिने ते 4 महिने असू शकते. पण ही पावडर ताजीच बनवा. आता त्यानंतर हिरवं वाटण आपण पिठात मिक्स करणार आहोत. आपण आपल्या आवडीप्रमाणे ही हिरवी पेस्ट मिक्स करायची आहे. हिंग घेतलेला आहे 1 चमचा. हिंग अजिबात स्किप करू नका, कारण हिंगामुळं अतिशय खमंग स्वाद येतो. भाजलेले ओट्स टाकलेले आहेत. चिरलेली कोथिंबीर मिक्स करायची आहे, चिरलेली मेथी आणि त्यानंतर चिरलेला कांदा मिक्स करायचा आहे. सगळं नीट पिठात मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं थोडंसं 1-2 चमचे होईल एवढं कच्चंच तेल मिक्स करायचं आहे. 2 चमचे मीठ आणि 1.5 चमचा हळद. एक चमचा, अगदी छोटा चमचा आहे हा, काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. ही ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल. हे सगळं साहित्य पिठात नीट आधी मिक्स करून घ्या. हे सगळं पीठ आपल्याला थंड पाण्यात मिक्स करायचं आहे. इथं ओवा विसरला होता. 1 चमचा ओवा मी हातावर चोळून घेतला आहे. ओवा चोळूनच टाका. थंड पाण्यात हे पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी एकदम ओतू नका. पीठ मळताना ते सैलसरच असायला हवं. अतिशय घट्ट पीठ मळून अजिबात ठेवू नका, नाहीतर थापताना ते खूप त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळं पीठ व्यवस्थित मऊसर मळून घ्या. मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी घेत राहायचं आहे. पीठ सैलसर मळून ठेवणं अतिशय गरजेचं आहे, म्हणजे थालीपीठ कापडावर पटकन पसरले जातात. ते तासभर मळून हे पीठ सगळं नीट मळून तासभर तरी मुरायला ठेवायचं आहे.
इथं मी व्यवस्थित पिठाचा गोळा केलेला आहे. आता हे आपण पीठ तासभर मुरायला ठेवूया. पिठाच्या गोळ्याला वरून थोडासा तेलाचा हात लावायचा आहे, त्यामुळे त्यावर पापडी धरणार नाही. आणि हे पीठ झाकूनच ठेवायचं आहे. आता पोळपाटावर इथं एक ओलं कॉटनचं कापड ठेवलेलं आहे मी, आणि त्यावर आता हा आपण गोळा थापून घेऊया. गोळा थापताना सतत पाण्याचा हात लावायचा आहे. पाण्याचा हात लावल्यामुळं व्यवस्थित थालीपीठ थापले जातात. त्यासाठी पीठ सैलसर मऊसर मळणं अतिशय गरजेचं आहे. पाण्याचा हात लावत लावत थालीपीठ थापून घ्या. हे अतिशय खमंग आणि चविष्ट थालीपीठ सगळ्यांना आवडतील. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि कसे झाले हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आपण सगळ्या प्रकारचे आणि सगळ्या प्रांतातले थालीपीठ बघणार आहोत. आपल्या देशात खाण्याची परंपरा खूप समृद्ध आहे आणि या परंपरेचाच आपण खाद्यसंस्कृतीचा आढावा आमच्या चॅनेलवर घेणार आहोत. तर इथं थालीपीठ थापून झालेलं आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकूया आणि हे थापलेलं थालीपीठ कापडासकट हळूवारपणे टाकायचे. कापड हळूवार सोडवून घ्यायचे आणि हे थंड पाण्यात कापड टाकायला विसरू नका, नाहीतर पुढचं थालीपीठ थापताना अतिशय त्रास होईल. थंड पाणी तयार ठेवा. एखाद्या बाउलमध्ये थंड पाणी जवळ ठेवा. कडेने तेल सोडायचं आहे आणि मध्ये जे आपण छिद्र पाडून घेतली होती त्यात पण तेल सोडायचं आहे. दोन्ही बाजूनी हे थालीपीठ आपण भाजून घेणार आहोत. तुम्हाला जर एकाच बाजूनी भाजायचे असतील तर तसंही तुम्ही भाजू शकता, पण त्यावर तुम्हाला झाकण ठेवलं पाहिजे, म्हणजे ते एका बाजूनी भाजले जातील आणि दुसऱ्या बाजूनी स्टीम होतील. थालीपीठाबरोबर दिली जाणारी जी शेंगदाण्याची चटणी आहे त्याचाही व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहोत. सगळ्या प्रकारच्या चटण्यांचा व्हिडिओ बघायला विसरू नका. त्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन त्वरित मिळत राहील. दोन्ही बाजूनी उलटपुलट करून मी इथं थालीपीठ व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता हे आपण एका ताटात काढून घेऊया. आता अशाच प्रकारे दुसरंही थालीपीठ आपण तव्यावर टाकून घेणार आहोत. त्यासाठी मी हे कापड थंड पाण्यात ठेवलं होतं. कापड थंड पाण्यात टाकायला अजिबात विसरू नका. गॅस मीडियम टू लो ठेवायचा आहे. खूप मोठ्या गॅसवर थालीपीठ अजिबात भाजायचं नाही आहे. खमंग कुरकुरीत थालीपीठ होण्यासाठी गॅस मीडियमच असणं गरजेचं आहे. कडेने तेल सोडायचं आहे आणि थालीपीठ व्यवस्थित वेळ देऊन भाजून घ्यायचं आहे. सगळ्यांच्या टिफिनसाठी हा अतिशय हेल्दी ऑप्शन आहे. मुलांना तो खूप आवडेल. आणि हा पोटभरीचा एक हेल्दी ऑप्शन सगळ्यांनाच आवडेल. इथं सगळे थालीपीठ मी ताटात काढून घेतलेले आहेत. त्याच्याबरोबर आपण हिरव्या मिरचीचा ठेचा, दही आणि शेंगदाण्याची चटणी सर्व केलेली आहे. तुम्ही नक्की एकदा हे थालीपीठ करून बघा आणि कमेंट्समध्ये कसे झालेत हे कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि खमंग रुचकर रेसिपीसह.